गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत. त्या तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्या एका आठवड्याभरासाठी रूम टेम्परेचरवर एअरपॅक डब्यात स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून आपला वेळही वाचतो. एका कढईत तूप घेऊन मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकला आहे. त्यानंतर कांदा टाकून छान ब्राऊनसर परतून घ्यायचा आहे तो. कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आपले टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटोही छान परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मटार टाकायचे आहे आणि झाकण ठेवून वाफेवर छान मटार शिजवून घ्यायचे आहे. मटार शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. कूट टाकल्यानंतर हळद, हिंग टाकायचं आहे आणि मग शेवया टाकायच्या आहेत. शेवया टाकून झाल्या की गरम पाणी टाकून झाकण ठेवून छान वाफ घ्यायची आहे. शेवयामुळे बाळाला खूप चांगला फायदा होतो. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि खूप सारे मिनरल्स म्हणजे कॅल्शियम आणि आयन्स मिळतात आणि बाळाचे पोटही छान भरते. 5 मिनटं वाफ घेऊन शेवयांचा उपमा म्हणजे शेवयांचा पुलाव रेडी झालेला आहे. कशीही वाटली तुम्हाला रेसिपी? खूप पौष्टिक आहे. अशाच नवनवीन पौष्टिक खाऊसाठी माझं पेज नक्की फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.